प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 65 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण जो लास्ट लेक्चरला केमिकल बॉन्डिंगवाला टॉपिक सुरू केलेला होता तोच आपण पुढे कंटिन्यू करतो आहे। केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण पाहिलेलं होतं की बॉन्ड्स कोणत्या कोणत्या टाईप्सचे असतात, तर त्याचबरोबर आयोनिक कंपाऊंड काय आहेत किंवा केमिकल कोव्हॅलंट कंपाऊंड काय आहेत, त्यांच्यामध्ये बॉन्ड कसा तयार होतो, कॉजेस काय काय असतात बॉन्ड तयार होण्याचे, हा सगळा जो काही पार्ट आहे तो आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेला होता। पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कोव्हॅलंट बॉन्ड जे तयार होतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग होत असतं। मग त्या शेअरिंगसाठी ते शेअरिंग प्रत्येक वेळी एकाच इलेक्ट्रॉनचं होईल, नॉट नेसेसरी। काही अशा सिच्युएशन्स असतात किंवा काही असे फॅक्टर्स असतात की ज्यावेळी दोन इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होऊ शकतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की ए हा ॲटम आहे आणि दुसरा बी हा ॲटम आहे, ठीक आहे। तर या ॲटममध्ये ए हा ॲटम 1 इलेक्ट्रॉन शेअर करतोय, बी हा ॲटम 1 इलेक्ट्रॉन शेअर करतोय। आपण जेव्हा डॉटमधलं स्ट्रक्चर दाखवतो ना की एखाद्या एलिमेंटमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, हे जेव्हा आपण डॉट्सच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो तेव्हा त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो लुईस डॉट स्ट्रक्चर। त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतोय लुईस डॉट स्ट्रक्चर आहे, ठीक आहे। आपल्याला एवढं इन डिटेल अभ्यासण्याची गरज नाही आहे, तुम्हाला मी त्या नोट्समध्ये मेन्शन करून देते, ठीक आहे। की फक्त काय आहे तर ते जे काही आपण बॉन्डच्या फॉर्ममध्ये दाखवतो ना, म्हणजे बॉन्ड आपण कसा दाखवतो, एखाद्या ॲटम्समधला डॅशच्या फॉर्मॅटमध्ये बॉन्ड दाखवतो, तो डॅशमध्ये न दाखवता यांच्यामध्ये यानी जर का 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आहे तर एक सिंगल डॉट, यानी 1 शेअर केला आहे तर एक सिंगल डॉट, अशा पद्धतीचं। फॉर एक्झाम्पल CH4 आपण घेतलं, मिथेन, हे असं स्ट्रक्चर असतं। हायड्रोजनचा एक बॉन्ड, याचा एक बॉन्ड, याचा एक, याचा एक, याचा एक, याचा एक, पुन्हा या दोघांचा एक आहे, बरोबर। हे स्ट्रक्चर आपण ह्या अशा पद्धतीने जेव्हा डिनोट करतो ना तेव्हा त्याला आपण म्हणतो लुईस डॉट स्ट्रक्चर, ठीक आहे। एवढं फार काही त्याच्यामध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही, कारण त्याच्यावरती आपल्याला आतापर्यंत प्रश्नही विचारलेला नाही आहे। सो इकडे या गोष्टी समजून घेणं, ज्या थेअरीज आहेत दिलेल्या त्या समजणं महत्त्वाचं आहे। सो आधी आपण त्या डिस्कस करूयात। मी असं म्हणाले की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जेव्हा हे शेअरिंग होतं आहे ना तेव्हा हा ए हा ॲटम आहे, इकडे हा बी हा ॲटम आहे, बरोबर आहे। या दोघांच्यामध्ये इथे काय झालं आहे, शेअरिंग झालं आहे। पण त्या शेअरिंगसाठी ते कशा पद्धतीने शेअरिंग होतं ना हे एक्सप्लेन केलं गेलं व्हॅलेन्स बॉन्ड थेरीच्या सहाय्याने। येस, इलेक्ट्रॉनिक थेरीसुद्धा होती लुईस आणि कोसेल या सायंटिस्टने दिलेली, जी लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेली आहे। पण त्याला थोडंसं मॉडिफाईड केलं पुढे, किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले, किंवा कोव्हॅलंट बॉन्डमध्ये कशा पद्धतीने शेअरिंग होतं। जर का सिंगल बॉन्ड आहे जसं की मी आत्ता म्हणाले, प्रत्येक वेळी हा ॲटम आणि हा ॲटम एकाच इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतील असं काही गरजेचं नाही आहे। काही ठिकाणी असंही होऊ शकेल की हा ॲटम 2 शेअर करतोय, हा सुद्धा 2 शेअर करतोय आहे, बरोबर। अशा वेळी काय होतं, 2 बॉन्ड तयार होतात ज्यांना आपण दुहेरी बंध म्हणतो किंवा डबल बॉन्ड असं म्हणतो। काही कंडिशन्समध्ये असं पण होऊ शकतं की हे ॲटम 3-3 इलेक्ट्रॉन शेअर करतात, तेव्हा तिथे ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतोय किंवा तिहेरी बंध तयार होतोय, ठीक आहे। मग अशा वेळी हे जे बॉन्ड असतात ते नेमके कोणत्या प्रकारचे असतात, ज्या काही ऑर्बिटल असतात त्या ऑर्बिटल्सचा शेप्स कसे आहेत, तर त्यांचा आकार कसा आहे, त्यांचं जेव्हा शेअरिंग होतं तेव्हा ओव्हरलॅपिंग कशा पद्धतीने होतं, हे सगळं एक्सप्लेन केलं गेलं व्हॅलेन्स बॉन्ड थेरीच्या साहाय्याने। पण टी व्हॅलेन्स बॉन्ड थेरी अभ्यासण्याच्या आधी आपण आपला एक सगळ्यात महत्त्वाचा राहिलेला जो टॉपिक आहे ना, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तो आपण आधी डिस्कस करूयात। त्यानंतर आपण डिस्कस करूयात व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, सगळ्यात सोपं, इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन। एक तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की ॲटममध्ये काय असतं, न्यूक्लियस, त्यानंतर शेल्स, आणि त्या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन। या 3 गोष्टी क्लिअर का, की हा एक न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवती या शेल्स आहेत, ठीक आहे, आणि या शेल्समध्ये काय आहेत, या कवचांमध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन आहे, बरोबर। पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस। आता लक्ष द्या व्यवस्थितपणे, या शेल्सना नील्स बोहरनी KLMN अशी नावं दिली,
आहे बरोबर. आणि त्यांच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती सामावून ठेवले जाऊ शकतात हे सुद्धा त्याने आपल्याला सांगितलं या शेल्समध्ये. जसं की केमध्ये 2, 8, 18 आणि 32 हा प्रश्न आपल्याला विचारून झालेला होता. आहे बरोबर की इलेक्ट्रॉनच्या तिसऱ्या अणूच्या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त सामावले जाऊ शकतात, किती? 18. कोणी सांगितलं? नील्स बोहरने सांगितलं. नील्स बोहरने अजून काय सांगितलं? हायड्रोजन स्पेक्ट्रम सांगितलं आणि सगळं म्हणजे नाही का ॲटमला एक्सपोज करून ठेवलं. पण नील्स बोहरच्या नंतर सुद्धा अजून एक क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल म्हणून सुद्धा आलेलं आहे अणूचं, ते आपण नंतर पुढे केव्हा तरी डिस्कस करूयात. आपलं ते ॲक्च्युली राहिलं आहे, पण त्याच्यावरती अजून प्रश्न नाही विचारलेला आहे, तरीसुद्धा नील्स बोहरपर्यंत विचारलेले आहेत. सो मग ते आपण स्टेट बोर्डमधलं राहिलेलं आहे. सो मग जेव्हा आपण ते नाही का ॲनालिसिस घेऊ ना क्वेश्चन पेपरचं, तेव्हा तिकडे आपण नक्की ते क्वांटम मेकॅनिझम मॉडेल एक्सप्लेन करूयात. हे इथंपर्यंत क्लिअर आहे. या आहेत शेल्स म्हणजे अणूची कवचं, आहे बरोबर. यांच्यामध्ये ना काही सबशेल्ससुद्धा असतात. इकडे काही सबशेल्स पण असतात. या सबशेल्सना आपण नावं दिली SP, D आणि F अशी. या सबशेल्सना आपण काय नावं दिली? SP, D, F अशी. यांची सुद्धा जशी यांची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची काहीतरी लिमिट आहे, सेम तशीच लिमिट यांची सुद्धा आहे. ही कितीच्या पटीत आहे आपण म्हणू शकतो? असं नाही 2, 8, 18, 32 एवढं तर लक्षात राहू शकतं आपल्याला. इकडे आपण फॉर्म्युला यूज करतो ना 2n² वाला, इकडे आपण यूज करणार आहोत. इकडे S जी सबशेल आहे, एस सबशेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन सामावून घेतले जाऊ शकतात. पी जी सबशेल आहे तिच्याकडे 6 इलेक्ट्रॉन सामावून घेतले जाऊ शकतात. डीकडे 10 आणि एफकडे 14 ही झाली त्यांची मॅक्झिमम लिमिट. आहे क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आधी क्लिअरच हवं आपलं. जेव्हा आपल्याला फक्त ॲटॉमिक नंबर्स पार्ट असतील ना आणि हा डाटा पार्ट असेल, बस आपलं ते नाही का इझिली आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सोपं जातं. विचारलेलं नाही आत्तापर्यंत, पण आपल्याला ती गोष्ट माहीत असलेली गरजेची आहे. कारण आपण जर का केमिकल बॉन्डिंग शिकतोय, एवढं सगळं अख्खं केमिस्ट्री शिकलं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच नाही शिकलो, मग ते कुठे अपूर्णच राहतं नाही का ते. त्यामुळे हे इथंपर्यंत क्लिअर का? मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो बघा. आपण लिहितो 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 डॅश 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 सो ऑन. आहे इथंपर्यंत क्लिअर आहे. मग आता हे कसं नाही कळणार, एवढ्यातच नाही कळणार. आपण बघूयात की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशा पद्धतीचं लिहितो. पहिली आहे एस ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणते मी म्हणजेच सबशेल. इकडे लिहून टाकूयात आपण. पहिला आहे एस, आहे बरोबर. S1, नंतर 2s, 2p, नंतर 3s, 3p, 3d, नंतर 4s, 4p, 4d, 4f, 5s, 5p, 5d आहे. आणि इकडे पुढे तर असणारच आहे, नाही असं नाही, पुढे असणारच आहे. हे इथंपर्यंत क्लिअर आहे का? हे अशा पद्धतीने असतं. आता फक्त याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात ते टाकायचं आहे. एस सबशेलमध्ये मॅक्झिमम किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे पण एस सबशेलमध्ये 2, इकडे सुद्धा 2, इकडे सुद्धा 2, इकडे सुद्धा 2. पी सबशेलमध्ये किती आहेत आपल्याकडे? 6, 6, 6, 6. डी सबशेलमध्ये किती आहेत? 10, 10, 10. आणि एफ सबशेलमध्ये किती असतील? 14 आणि इकडे 14. आहे क्लिअर? ही झाली मॅक्झिमम लिमिट ऑफ इलेक्ट्रॉन की त्या सबशेलमध्ये तेवढे इलेक्ट्रॉन राहू शकतात. ही आहे क्लिअर? मग फॉर एक्झाम्पल आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, तर सिक्वेन्स कसा ठेवायचा? सिक्वेन्स ठेवायचा आपण रेड पेननी डिनोट करूयात. पहिल्यांदा आपण इकडून खाली आलो 1s1, आहे बरोबर. पुन्हा वरती जायचं 2s2, खाली आलो. पुन्हा वरती जायचं 2p6, 3s2. हा सिक्वेन्स ठेवायचा. म्हणजे तुम्ही इथे आलात, इथे आला, मग हे असं नाही ठेवायचा सिक्वेन्स. हा या ऑब्लिक टाईपमध्ये ठेवायचा, पण साईड ठेवायची आपली राईटकडून लेफ्ट अशी साईड ठेवायची. पहिल्यांदा 1s1, पुन्हा वरती गेलो 2s2, पुन्हा वरती गेलो 2p6, 3s2, पुन्हा वरती जायचं 3p6, 4s2, क्लिअर.
पुन्हा वरती गेलो 3D10 4S 4P6 आणि 5S2 अशा पद्धतीने पुन्हा वरती जायचं. इकडे जे काही 3F14 4D आणि हे अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. म्हणजे जे काही इकडे पुन्हा अजून खाली काय असणार आहे 6S2 आहे. क्लिअर? अशा पद्धतीने असणार आहे. मग हे ॲटम्समध्ये आपण कशा पद्धतीने लिहिणार? फॉर एक्झाम्पल 2-3 एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूयात याचे. ॲटॉमिक नंबर वाईज आपल्याला माहिती आहेत एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर. पहिला हायड्रोजन 1, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि सो ऑन खाली आहे. बरोबर? फ्लोरीन, निऑन, नोबेल गॅस निऑन. यस, हे गरजेचं आहे. आपल्याला निऑनचं लिहिणं गरजेचं आहे. बघा हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे? मग याच्यामध्ये 1s 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम सामावू शकतात. पण हायड्रोजनकडे आत्ता आहे किती? एकच आहे. सो हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 1s1 असं येणार. आपण पुढे गेलो हेलियमकडे. हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. पुन्हा सुरुवात इथूनच करायची. काय येणार याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 बसू शकतात. हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2च इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच काय येणार? 1s2 कंप्लीट इथंपर्यंत. तिसरं गेलो आपण लिथियम. लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत. आहे बरोबर? पहिलं काय येणार? 1s2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन राहिला 1 इलेक्ट्रॉन. 1s2 आपण पुन्हा वरती गेलो. आता खाली यायचं 2s2 कडे. म्हणजे किती होईल हे? 2s 2 तर बसू शकतात पण आपल्याकडे शिल्लक किती आहे? एकच शिल्लक आहे. सो 2s1 अशा पद्धतीने. पुन्हा आपण पुढे गेलो. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. बरोबर आहे ना? बेरिलियम 4, बोरॉन 5. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. 1s2 2 इलेक्ट्रॉन झाले. उरले 2 इलेक्ट्रॉन. पुन्हा काय येणार? 2s2 2 2 4 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. पुन्हा आपण पुढे गेलो. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. आता लक्ष द्या. याचं काय येणार? 1s2 2s2 राहिला इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन राहिला. आहे बरोबर? आता आपण पुढे कुठे गेलो? 2s2 वरती जायचं. कोणाकडे? 2p6 कडे. 2p6 हा काय आहे? मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. म्हणजे 7 बसतील का? नाही, 6 पर्यंतच बसतील. पण आपल्याकडे आता 2 आणि 2 4 पूर्ण झाले. एकूण किती आहेत आपल्याकडे? 5. राहिला एकच. म्हणजे p ऑर्बिटलमध्ये आपल्याकडून किती इलेक्ट्रॉन बसेल? एकच इलेक्ट्रॉन बसेल. आहे क्लिअर इथंपर्यंत? पुढे पहा. कार्बनचं आपण काय घेतलं? 1s2 2s2 2p2 2 2 4 2 6. नायट्रोजनचं कसं होईल? 1s2 2s2 2p3. ऑक्सिजन 1s2 2s2 2p4. फ्लोरीनचं 1s2 2s2 2p5. पुन्हा इकडे 1s2 2s2 2p6 आहे इथंपर्यंत क्लिअर? 2p6 म्हणजे इथे आता लिमिट संपली. कोणाची? 2pची लिमिट संपली. पुढचं कोणतं आहे इलिमेंट? 11 नंबरचं, ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. असं कोण आहे? सोडियम आहे. ॲटॉमिक नंबर 11 असलेलं इलिमेंट आहे सोडियम. सोडियमला आपण कसं लिहिणार? 1s2 2s2 2p6. 2p6 कंप्लीट झाले. आहे बरोबर? आता 2p6 कडून आपण कोणाकडे येणार? 3s2 कडे येणार. आहे बरोबर? 3s2 2 ही मॅक्झिमम लिमिट आहे. आपल्याकडे उरलाय किती? एकच उरलाय. सो मग आपण किती लिहिणार? 3s1 असं लिहिणार. आहे बरोबर? इथून पुढचे सगळे कंटिन्युअस आपण असेच लिहित जातो. हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना, ते आपण कशाच्या आधारावर लिहितो किंवा कशाच्या आधारावर सांगतो? तर अबाउज प्रिन्सिपल आणि हंट्स रूल. आहे बरोबर? आता पुढे डिस्कस करूयात. हे इरेज केलं तरी चालेल आता माझ्या मते, कारण आपल्याला ना हे त्या ब्लॉक्समध्ये बसवायचं आहे. तुम्ही बघितले असतील ब्लॉक्स, त्याच्यामध्ये कसं बसवायचं बघूयात आपण.
आपल्या इथे पहिला ॲटम कोणता आहे? हायड्रोजनचा आहे, बरोबर. इथेच दाखवते मी. हायड्रोजन आहे म्हणजे एकच ब्लॉक असणार आहे. एस ऑर्बिटल, एस ऑर्बिटल एकच ब्लॉक आहे, बरोबर. पी ऑर्बिटलकडे 3 ब्लॉक असतात. बघा किती इलेक्ट्रॉन आहे आपल्याकडे? 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे आपण फक्त वरती जाणारा 1 इलेक्ट्रॉन डिनोट करायचा. क्लिअर? इथे पुढे याच्याकडे किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हा एक वर गेलेला, हा एक खाली आलेला. हे झालं हेलियमचं स्ट्रक्चर. पुढे आपण आलो लिथियमकडे. लिथियमकडे 1s2 2s2 म्हणजे 2s आहेत, 2 ब्लॉक्स गेले. 1s2 दोन्ही कंप्लीट आहेत, म्हणजे हा वर जाणारा, हा खाली येणारा. 2s1 दुसऱ्याकडे किती आहे? फक्त एकच आहे, बस. म्हणजे दुसरी कशी आहे? हाफ फिल्ड आहे, हाफ फिल्ड अर्धी भरलेली आहे. पुन्हा आपण इकडे आलो बेरिलियमकडे. बेरिलियमचं कसं असेल स्ट्रक्चर? इथे पुन्हा ब्लॉक, इथे पुन्हा ब्लॉक, एक वर जाणारा, एक खाली येणारा, एक वर जाणारा, एक खाली जाणारा, दोन्ही कंप्लीट आहेत, आहे, बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बेरिलियम त्यातल्या त्यात स्टेबल आहे, आहे, बरोबर. जरी त्याचं ऑक्टेट कंप्लीट नसलं, पण तरी पण या सबशेलनुसार तरी तो काय आहे? स्टेबल आहे. आपण पुढे गेलो बोरॉनकडे. आता बोरॉनकडच्या इथे बघा, हे झालं एस ऑर्बिटल आणि ही वाली पी ऑर्बिटल, की जिच्याकडे 3 ब्लॉक्स आहेत. 1s2 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक वर जाणारा, एक खाली जाणारा. हे जे वर आणि खाली म्हणजे अपोजिट स्प्लिन. अपोजिट स्प्लिन म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं कन्सिडर करायचं. हे झाले 2. पुन्हा इकडे अपोजिट स्प्लिन, फक्त एवढं लक्षात ठेवा, अपोजिट स्प्लिन 2s2 2 पुन्हा आहेत, म्हणजे एक वर जाणारा, एक खाली जाणारा. 2p1 2p1 म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का? इथे आपण काय म्हणतोय? 2px 2py 2p नाही 2p आणि 2pz असे हे 3 असतात. ठीक आहे. इथे किती आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा 2px मध्ये असणार आहे. तो कसा असणार आहे? या स्प्लिनचा असणार आहे. ठीक आहे. आपण पुन्हा पुढे गेलो. आता इथे काय आहे? हे तर सेम असणार आहे दोघांचं. इकडे फक्त काय फरक पडेल बघा. आता इथे 2p2 आहे ना, म्हणजे हा एक इथे जाणारा. आता पुढचा ना आपण इथे लगेच लिहित नाही बरं का. पुढचा आपण इथे लगेच लिहित नाही. हेच तर आपल्याला आपले हर्ट्झ रूल अबाउट प्रिन्सिपल हेच सांगतात की जेव्हा एखादा इथे 2p आहे ना, तर तो लगेच या एकाच ब्लॉकमध्ये कंप्लीट करायचा नाही. तो त्याच्या पुढच्या ब्लॉकमध्ये आपल्याला लिहावा लागणार, म्हणजे 2py मध्ये. आता जेव्हा आपलं 2pz कंप्लीट होईल ना, पुढे बघा पुढच्या कंडिशनला. इथे तर हे लक्षात आलं असेल तुमच्या. पुन्हा इकडे हे 3 ब्लॉक्स आहे, बरोबर. हा एक, हा एक. आता इकडे 2pz मध्ये पण 3 आहेत ना इलेक्ट्रॉन p मध्ये, मग 1 2 आणि 3. आता या कंडिशनला तुमच्या लक्षात येईल, इकडे 1 आलं, इकडे 2 आलं, p वाल्या 3. हे तर कंप्लीट आहे, हे कंप्लीट आहे, हे हे आणि हे. आता या तिन्ही कशा झाल्या? हाफ फिल्ड झाल्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिन्हीच्या तिन्ही जर का हाफ फिल्ड असतील तर मग तो मोस्ट स्टेबल आहे. ठीक आहे. अशी कंडिशन येत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी जिथे जिथे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला थोडंसं बदलावं लागतं ना, त्या एलिमेंटला, त्या ॲटमला स्टेबल करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी तिथे तिथे वेगवेगळे रूल्स जे आहेत ना ते लागू होतात. ठीक आहे. आपण इथे एक रूल लक्षात ठेवायचा, कोणता वाला? की जेव्हा हे तिन्ही आधी भरून घ्यायचे आहे, बरोबर. आता याच्याकडे किती आहेत? ते 4 आहेत. पी मध्ये किती आहेत? 4. म्हणजे तिघांना आधी एक एक द्यायचा, तिघांना अर्ध अर्ध भरायचं, सारखं वाटायचं, सॅटिस्फॅक्शन सगळ्यांचं सेम झालं पाहिजे. मग नंतर उरलेलं पुन्हा वाटत यायचं आहे, बरोबर. तिघांना तिन्ही दिले. आता जो उरलेला एक आहे, तो उरलेला एक आपण या अपोजिट स्प्लिनमध्ये टाकतो. पुढे अजून बघा, इकडे हे आलं, पुन्हा इकडे आलं, हे तर पूर्ण भरलेले आहेत. एस मध्ये 2 कंप्लीट हे या अपोजिट स्प्लिनला. इकडे पण हा आहे आणि इकडे पण हा आहे. आता 2p5 p मध्ये किती झाले बघा? 1 2 3 4. आता जो उरलेला एक आहे ना, तो मग मात्र कुठे टाकायचा? इकडे टाकायचा. सॉरी, या अशा फॉर्ममध्ये आहे. क्लिअर इथंपर्यंत? नंतरचा आता पुढचा मुद्दा हा वाला मोस्ट स्टेबल. याच्या सगळ्या भरलेल्या आहेत ना, बघा.
म्हणजे याच्या ज्या सबशेल आहेत त्या कशा झाल्या, स्टेबल झाल्या. पूर्ण एकतर कंप्लीट भरलेल्या काय असतील, स्टेबल असतील, किंवा दुसऱ्या मोस्ट स्टेबल केव्हा असतील, जेव्हा सगळ्या तुमच्या अर्ध्या अर्ध्या भरलेल्या आहेत म्हणजे हाफ फिल्ड आहेत तेव्हा. याला ना जर का आपण पुढे एक्सटेंड करत गेलो, तर अशा सगळ्या व्हॅल्यू आपल्याला सेम याच फॉर्मॅटमध्ये मिळतात. म्हणजे जो इथे आपण जो तो नाही का ऑब्लिक शेपमध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं त्याच रूलनुसार आपल्याला इथे मिळतात. फक्त एक एक्सेप्शन आहे, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण ते घेऊयात इकडे. ते एक्सेप्शन आहे क्रोमियमचं आहे, बरोबर. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती येतो? क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर येतो 24 आहे, बरोबर. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर येतो 24. मग 24चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहिणार? पहिलं 1s1 2s2 2p6 2p6 नंतर 2p6 नंतर 3s1 नंतर आपण पुन्हा वरती गेलो, काय झालं? हे झालं क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d4. हे केव्हाचं आहे माहिती आहे का? ॲज युज्युअल आपण जेव्हा सगळ्यांचे लिहितो ना तेव्हाचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पण जेव्हा आपण खरं याचं क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं नाही आहे. क्रोमियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण चेंज कुठे करतो बघा. क्रोमियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण चेंज करतो इथे. आता आपण ना आधीचं सगळं तर आपल्याला माहिती आहे की हे यांच्यामध्ये या फॉर्मॅटमध्ये आपण कसं बसवणार आहोत, बरोबर आहे. आता आपण फक्त या दोघांचं बघूयात का यांचं कसं येणार बघा. 1s2 म्हणजे हे 2s2 म्हणजे पुन्हा हे आलं, 2p6 म्हणजे इकडे पुन्हा तीनही कंप्लीट आले, 3s2 म्हणजे पुन्हा एक वर एक खाली, 3p6 मध्ये पुन्हा हे तिन्ही काय येणार आहेत, कंप्लीट येणार आहेत आहे, बरोबर. आता यांचं बघूयात 4s2 आणि 3d4. आता इथे सिच्युएशन काय होते, ही जी लास्टवाली ऑर्बिट आहे ना ती कशी येते, इनकम्प्लीट येते. म्हणजे जर का इन जनरल आपण क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं याचं सुद्धा, तर ते कसं येईल बघा, हे आणि 3d. डीकडे किती असतात, डीकडे इलेक्ट्रॉन मॅक्झिमम किती असतात, 10 इलेक्ट्रॉन असतात. मग 10साठी आपल्याला ब्लॉक किती हवेत, 5 ब्लॉक हवेत. किती ब्लॉक हवेत, 5. इकडे पहा, 10साठी आपल्याला हवेत 1 2 3 4 आणि 5 ब्लॉक. म्हणजे आता इथे किती आहेत, 4. 1 2 3 आणि 4. म्हणजे ही एक रिकामी राहते आहे, बरोबर. शेवटची एक जी आहे सब ऑर्बिटल ती काय होते, रिकामी राहते. म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी पडतोय. मग अशा कंडिशनला हा ॲटम इथंपर्यंत स्टेबल येतोय. एक कंडिशन किंवा एक रूल लक्षात ठेवायचा. कोणता रूल, की जेव्हा सगळ्याच्या सगळ्या लास्टवाल्या ज्या 2 ऑर्बिटल आहेत त्या दोन्ही ऑर्बिटल जर का अर्ध्या अर्ध्या भरलेल्या असतील तर तो इलेक्ट्रॉन किंवा तर तो ॲटम, तो अणू जास्त स्थिर असतो. काय म्हणाले मी, पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, की जेव्हा शेवटच्या दोन्ही ऑर्बिटल, जेव्हा शेवटच्या दोन्ही सबशेल दोन्हीच्या दोन्ही अर्ध्याच भरलेल्या असतील तेव्हा तो ॲटम किंवा तो अणू हा जास्त स्थिर असतो ॲज अ कम्पेअर्ड टू हे वालं कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. मग आपण याला कन्व्हर्ट करतो. काय करतो, हा आत्ता नॉर्मल स्टेटला आहे, ठीक आहे. आत्ता हा जो क्रोमियमचा ॲटम आहे तो नॉर्मल स्टेटला आहे. पण प्रत्येक ॲटम स्वतःला स्टॅबिलिटी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला स्थिरता हवी असते. मग ती स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी हा जातो एक्साइटेड स्टेटला. एक्साइटेड स्टेटला जातो म्हणजे काय होतं, हे वालं इथंपर्यंतचं जे कॉन्फिगरेशन आहे ना ते तर सेम राहतं. इथंपर्यंतचं कॉन्फिगरेशन सेम राहते. चेंज कोणतं होतंय, शेवटच्या ज्या 2 ऑर्बिटल आहेत त्या 2 ऑर्बिटलमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज होतंय. कशा पद्धतीने होईल बघा. पाच झाले म्हणजे इकडे ही हाफ फिल्ड, ही हाफ फिल्ड, ही हाफ फिल्ड, ही हाफ फिल्ड आणि इथला हा जो इलेक्ट्रॉन आहे ना
तो जंप करतोय, एक्साइटेड स्टेटला जातोय ना, एनर्जी आली त्याच्याकडे, एक्साइटेड स्टेटला गेला आणि कुठे गेला, या डी ऑर्बिटलमध्ये गेला. म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या काय झाल्या, हाफ फिल्ड ऑर्बिटल झाल्या. आणि जर का शेवटच्या दोन्ही ऑर्बिटल हाफ फिल्ड असतील, अर्ध्याच भरलेल्या असतील, तर तो ॲटम काय असतो, तर तो ॲटम मोस्ट स्टेबल असतो, जास्त स्थिर असतो. क्लिअर हा मुद्दा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत. मग जिथे जिथे हे अशा पद्धतीचं होतं आहे ना, की शेवटच्या 2 ऑर्बिटलमधली ही जी एसवाली आहे किंवा इतर कोणतीही असेल, ती एसवाली जर का कंप्लीट फील्ड आहे आणि उरलेले यातलं कोणतरी एक रिकामं राहतं आहे हाफ फील्ड होऊन, तर मात्र मग हा उचलून कुठे आणला जातो, तिकडे आणला जातो, एक्साइटेड स्टेटला जातो. ते आलं लक्षात. या स्टेटला आपण म्हणायचं एक्साइटेड क्रोमियम ॲटम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एक्साइटेड क्रोमियम ॲटम. क्लिअर इथंपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण नाही का प्रत्येक ठिकाणी काही सबस्टन्समध्ये जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते, ही वाली सिच्युएशन येते, तिथे तिथे ते काय होतं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रूल फॉलो होतो, ज्यालाच आपण हंट्स रूल असं म्हणतो, किंवा अबाऊ प्रिन्सिपल्सच्या आधारावरती आपण हे सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो. क्लिअर इथंपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होप्सो की तुमच्या लक्षात आलेलं असेल नेमकं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. ॲक्च्युली आपल्याला हे नाही का, आपण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम अभ्यासतो ना, तिकडेच कळणं गरजेचं होतं, पण हा थोडा नाही का कॉम्प्लिकेटेड पार्ट होता. तुमचा ॲटॉमिक नंबर पार्ट असेल तर तुम्हाला हे इझिली लक्षात ठेवता येतं. अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, की जेव्हा इथे ज्या आपण ऑर्बिटल म्हणतोय, एसमध्ये किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याला एकच ब्लॉकची आपल्याला गरज लागेल. पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन बसत आहेत, म्हणजे आपल्याला 3 ब्लॉक्सची गरज लागेल. का, प्रत्येकामध्ये 2-2 बसवले तरी ते 6 होऊन जातात. नंतरची आपण बघितली डी आणि एफ. डी ब्लॉकला आपल्याला किती लागतात, 5 लागतात ब्लॉक्स आहे बरोबर. नंतरचे एफला किती लागतील, 7 आहे बरोबर. प्रत्येकामध्ये 2-2, कारण एफकडची लिमिट किती असते, 14, याच्याकडची किती असते, 10. हे अशा पद्धतीने हा सगळा जो काही फॉर्मॅट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. त्याच्यानंतरची आपल्याला जी अभ्यासायची ती थेरी आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. नंतर आपल्याला पाहायची आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे प्रत्येक नाही का स्टेटमेंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, की व्हॅलेन्स बॉन्ड थेरीने नेमकं काय काय एक्सप्लेन केलं, किंवा कशाच्या आधारावरती व्हॅलेन्स बॉन्ड थेरी एक्सप्लेन केली गेली. ॲक्च्युली जेव्हा जेव्हा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी कुठेही येईल, किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड ऐकलं जरी ना, तरी सगळ्यात आधी आठवायला हवी व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. का, कारण ती कोव्हॅलेंट बॉन्डशीच रिलेटेड आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही रिलेटेड आहे कोव्हॅलेंट बॉन्डशी रिलेटेड, ज्यांना आपण सहसंयोज बंध असं म्हणतो. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी याच्याशी रिलेटेड आहे, कोव्हॅलेंट बॉन्डशी. याचं एक रिझन आहे. काय रिझन आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं, कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय होतं, ओव्हरलॅपिंग होतं. ओव्हरलॅपिंग कशाचं होतं, ओव्हरलॅपिंग होतं आहे तिकडे ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅपिंग होतं आहे बरोबर. कारण इलेक्ट्रॉनचं कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये शेअरिंग होत असतं, आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कोणत्या पद्धतीने होतं, 2 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले होते. इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्सफर होतो किंवा एखादा बॉन्ड तयार होतो, तेव्हा तो बॉन्ड 2 प्रकारे तयार होऊ शकतो. पहिलं, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, तेव्हा झाला आयोनिक बॉन्ड. पण जेव्हा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं आहे तेव्हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो आहे. मग कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटम्स. म्हणजे अणूचं होणारं जे ओव्हरलॅपिंग आहे, त्याच्या ऑर्बिटल्सचं होणारं ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल. कसं, एखादा कोणताही ॲटम घ्या आपण आणि त्याचं ओव्हरलॅपिंग होतं आहे. एस ही जी सबशेल आहे ना, किंवा एस ही जी ऑर्बिटल आहे, तिचा शेप कसा असतो, स्पेरिकल शेप असतो. कसा शेप असतो, स्पेरिकल. नंतर पी जी सबशेल आपण म्हणतोय ना, तिचा शेप कसा असतो,
हा या अशा पद्धतीचा असतो, ऐदर तो असा असेल किंवा तो असा असेल या फॉर्मॅटमध्ये. क्लिअर इथंपर्यंत? ही जी वॅलेन्स बॉन्ड थेरी होती ती आपल्याला दिली हिटलर अँड लंडन या दोन सायंटिस्टनी ती थेरी दिली आणि नंतर त्याला एक्सपांडेड फॉर्म जो होता त्या थेरीचा किंवा त्या थेरीला एक्सपांड कोणी केलं? पॉलिंग आणि स्लेटर. पॉलिंग आणि स्लेटर या दोन सायंटिस्टनी या थेरीला एक्सपांड केलं. लक्षात ठेवायचं, या असे जे जास्त कॉम्प्लिकेटेड पार्ट असतात ना तिकडे ऐदर तुम्हाला नाही का फॅक्च्युअल प्रश्न जे असतात ते जास्त विचारले जातात. ठीक आहे, जसे की फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टीमवरती म्हणा किंवा रेस्पायरेटरी सिस्टीमवरती म्हणा. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा असे काही टॉपिक आहेत, फिजिक्समध्ये असे काही टॉपिक आहेत की जिकडे तुम्हाला सायंटिस्ट विचारण्यावरती भर दिला जातो आहे. बरोबर. सो लक्षात ठेवायचं आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी जी आहे ती व्हॅलेन्स बॉन्ड थेरी सगळ्यात पहिल्यांदा तिचं एक्सप्लेनेशन दिलं हिटलर आणि लंडन या दोन सायंटिस्टनी आणि नंतर तिचा जो काही एक्सपांडेड फॉर्म होता किंवा त्या थेरीला एक्सपांड केलं कोणी? पॉलिंग आणि स्लेटर या दोन सायंटिस्टनी तिला एक्सपांड केलं. ठीक आहे. हिटलर किंवा ही व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आपल्याला काय सांगते? तो कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म्ड by overlapping of atomic orbital. कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे तो कशा पद्धतीने तयार होतोय तर ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होऊन म्हणजे त्या एकमेकांवरती जात आहेत आहे. बरोबर. त्यांचं ओव्हरलॅपिंग होते, एकमेकांवर घसरल्या जात आहेत किंवा ते जे ॲटम आहेत त्याच्या ऑर्बिटल एकमेकांमध्ये ठीक आहे ना शेअरिंग करण्यासाठी त्यांचं काय होतं आहे मिक्स केल्या जातात त्यांच्या ऑर्बिटल एकमेकांमध्ये, पण त्या काही प्रमाणामध्ये केल्या जातात. ठीक आहे. नंतरचा मुद्दा आहे बघा, ॲटम्स जेव्हा ओव्हरलॅपिंग होते किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतोय तेव्हा जे ॲटम्स आहेत ॲटम्स शुड बी व्हेरी क्लोज. त्या ॲटम्समध्ये असलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय हवं? सगळ्यात कमी डिस्टन्स हवं. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? ओनली. फक्त लिहिण्याची गरज नाही आहे, तुम्हाला मी ते त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या फॉर्ममध्ये दाखवते. ऑलरेडी आधी आपण ते एक्सप्लेन केलं आहे की फक्त अशाच ऑर्बिटलमध्ये तो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो की ज्यांच्यामध्ये काय आहे अपोजिट स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला हे दाखवलं की एका इलेक्ट्रॉनकडे हा एकच ॲटम आहे आणि हा दुसऱ्या ॲटमचा हा ए हा ॲटम आहे, हा बी हा ॲटम आहे. ठीक आहे. ए या ॲटममध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि बी या ॲटममध्ये हा वाला इलेक्ट्रॉन आहे. कळतंय ना? अपोजिट स्प्लिन, हा वर जाणार आहे हा खाली जाणार आहे, तरच या दोघांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होऊ शकतो. तरच यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होऊ शकतो. जर का केस अशी असती ना की हा पण याच स्पिनचा आहे हा पण याच स्पिनचा आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार नाही. कोव्हॅलेंट बॉन्ड हे नेहमी कसे हवेत आपल्याला? अपोजिट स्पिन असलेल्या इलेक्ट्रॉन्समध्येच तयार होतात. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ओव्हरलॅपिंग जे आहे, ओव्हरलॅपिंग मस्ट बी less than 50%. ओव्हरलॅपिंग मस्ट बी लेस दॅन 50%. याचा अर्थ काय होतो? सिंपल आहे. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे. आपल्याला पुढे ते डिटेल बघायचं आहे ना, बघूयात तरी सुद्धा. इथे हा एखादा ॲटम आहे, हा एखादा ॲटम आहे. काय झालं? शेअरिंग झालंय, ओव्हरलॅपिंग झालेलं दिसतंय. याच्या ऑर्बिटल एकमेकांमध्ये गेलेत म्हणजे इथे काय झालंय? शेअरिंग झालंय आहे. बरोबर. पण हे ॲटम अगदी एकमेकांच्या जवळ हवेत. पहिला मुद्दा शुड बी व्हेरी क्लोज टू इच अदर. पहिला मुद्दा आहे. बरोबर. आहेत क्लोज, त्याच्यामुळे त्यांनी फॉर्म केला आहे. इलेक्ट्रॉन कसे असतील? इलेक्ट्रॉन कसे असतील? अपोजिट स्प्लिनचे इलेक्ट्रॉन असणार आहेत. अपोजिट स्प्लिनचे इलेक्ट्रॉन आहेत, एक वर एक खाली. अपोजिट स्प्लिन
म्हणून शेअरिंग झाले, कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालाय. नंतरचा मुद्दा मी असं म्हणाले की ओव्हरलॅपिंग मस्ट बी लेस दॅन 50% ओव्हरलॅपिंग जे आहे ते 50%पेक्षा किंवा 50% कमी झालेलं हवं. का बरं? इकडे अशी एक कंडिशन, आपण इथे मध्ये काय असतो, न्यूक्लियस. हा एक ॲटम आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस. आता हा जर का याच्या 50%पेक्षा पुढे आला, ओव्हरलॅपिंग जर का या 50%पेक्षा जास्त झालं, तर याचे हे जे काही दोन न्यूक्लियस आहेत, न्यूक्लियसवरती चार्ज पॉझिटिव्ह, या न्यूक्लियसवरती चार्ज पॉझिटिव्ह. मग हे जर का 50%पेक्षा जास्त होतं आहे, तर हा न्यूक्लियस कुठेतरी इकडे अजून येणार आहे ना, या न्यूक्लियसच्या जवळ येणार आहे. मग न्यूक्लियस एकमेकांच्या जर का जवळ आले, तर पॉझिटिव्ह चार्ज एकमेकांना काय करतील, रिपेल करतील. म्हणजे तो बॉन्ड अस्तित्वातच राहणार नाही. जो कोणता कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो एक्झिस्टच करणार नाही. काय होईल, सेपरेट होतील, पुन्हा रिपल्शन होईल तिथे. मग मिनिमम रिपल्शनसाठी फॉर मिनिमम रिपल्शन बिटवीन न्यूक्लियाय आहे. क्लिअर? किंवा न्यूक्लियस दोन्ही ॲटमच्या न्यूक्लियाय. क्लिअर झालं का मुद्दा? पॉझिटिव्ह 50%पेक्षा जवळ आलं, न्यूक्लियस एकमेकाला रिपेल करायला सुरुवात होतील, तो बॉन्ड एक्झिस्टच करणार नाही, अस्तित्वातच राहणार नाही, पुन्हा तुटेल तो बॉन्ड, शेअरिंग तिथेच संपेल. आहे बरोबर? काहीच उपयोग नाही याचा. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, ओव्हरलॅपिंग किती एक्सटेंटवरती झालं आहे ना. म्हणजे ओव्हरलॅपिंगचा एक्सटेंट म्हणजे हा वाला, जे मी तुम्हाला आता पर्सेंटमध्ये सांगितलं ना, ते ओव्हरलॅपिंगचा एक्सटेंट किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. काय डिपेंड करतं? एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड, किंवा बॉन्ड स्ट्रेंथ असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, की तो बॉन्ड किती स्ट्रॉंग असेल, त्या बॉन्डची स्ट्रेंथ किती असेल, हे कशावर डिपेंड करेल, या ओव्हरलॅपिंगच्या एक्सटेंटवरती डिपेंड करेल, की ते किती प्रमाणामध्ये त्यांचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. या आधारावरती त्या बॉन्डची स्ट्रेंथ काय करते, एक्सप्लेन करता येते. जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त तेवढी बॉन्डची स्ट्रेंथसुद्धा जास्त, पण ओव्हरलॅपिंग 50%पेक्षा जास्त नको. हा त्यानंतरचा मुद्दा. अजून बघा, जेव्हा बॉन्ड स्ट्रेंथ जास्त आहे तेव्हा बॉन्ड एनर्जीसुद्धा काय असेल, काय असेल, जास्त असणार आहे. क्लिअर मुद्दा? बॉन्ड एनर्जी जास्त आहे म्हणजे बॉन्ड एकमेकांच्या जास्त जवळ आहेत. बॉन्ड जर का एकमेकांच्या जास्त जवळ आहेत तर बॉन्ड लेंथ कशी असेल, बॉन्डची लेंथ, लांबी काय असेल, कमी असेल ना. जेवढे जवळ असणार आहेत एकमेकांच्या तेवढी त्या बॉन्डची लांबी काय असेल, कमी असेल. तेच आपल्याला इथे हे काय सांगते, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी एक्सप्लेन करते. क्लिअर का हे मुद्दे? त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या काही ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल असतात, ठीक आहे, कुठे लिहायचं आता, overlapping orbital must have same sign, ठीक आहे ना. हे व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये ना काही दिलेले आहेत, की तुम्हाला एखादा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी किंवा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी किंवा काय एक्सप्लेन करते, कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर एक्सप्लेन करते. आहे बरोबर? जिओमेट्री सोडून सगळं एक्सप्लेन करते. मग जिओमेट्रीसाठी आपल्याला पुढे आहे, त्या जिओमेट्रीवरती एकदा प्रश्न विचारला होता, की टेट्राहेड्रल बॉन्डमध्ये किती बॉन्ड जे असतात ते अनपेअर्ड असतात. आहे बरोबर? आणि स्टेट बोर्डमध्ये ना 11वीच्या एक साधा आणि सिंपल चार्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाची जिओमेट्री, ते टेट्राहेड्रल आहे किंवा अजून कसं आहे, लिनियर आहे त्याचं नेचर, हे सगळं, आणि त्यांच्यामधल्या बॉन्ड पेअर, लोन पेअरचे नंबरसुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. आपलं जे पुढचं लेक्चर असेल ना 66 नंबरचं, ज्याच्यामध्ये आपण VAC-PR थेरी एक्सप्लेन करणार आहोत, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर थेरी, तिकडे जे आपण एक्सप्लेन करणार आहोत ना,
तिकडे तुम्हाला ते कळेल. त्याचे सगळे जे काही मॉडेल्स आहेत किंवा जसे जिओमेट्री त्यांचे आहे ती आपण एक्सप्लेन करू तिकडे. आता इथे साईनचा काय प्रश्न आहे, म्हणजे सेम साईनमध्ये नाही का रिपल्शन नाही आहे का? नाही आहे रिपल्शन. फक्त आपल्याला काय हवं आहे, जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते कसे हवेत, अपोजिट स्प्लेनचे हवेत. ठीक आहे. ऑर्बिटल म्हणजे काय? ऑर्बिटल म्हणजे असं प्लेस की जिकडे इलेक्ट्रॉन्स भरभरून संख्येने आहे बरोबर, किंवा जिकडे इलेक्ट्रॉन जाऊन बसलेले आहेत असं जे काही ठिकाण आहे त्याला आपण ऑर्बिटल असं म्हणतोय. आणि ऑर्बिटल म्हणजे काय, एक प्रकारची एनर्जी आहे. ठीक आहे ना. आणि ती एनर्जी म्हणजे कोणती आहे, वेव्हच्या फॉर्ममध्ये आपण तिला एक्सप्लेन करतो. कोणत्या फॉर्ममध्ये, वेव्हच्या फॉर्ममध्ये. मग समजा ही जर का एक वेव्ह आहे तर हा जो काही वरचा क्रेस्टवाला पार्ट आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीने आपण त्याला देतो. मग आपण इथे असं म्हणतो की जेव्हा एखाद्या अणूंमध्ये किंवा ॲटम्समध्ये काय होतंय, कोवॅलंट बॉन्ड तयार होतोय. कोवॅलंट बॉन्ड तयार होणार आहे म्हणजे अणूंचं काय होणार आहे, ओव्हरलॅपिंग होणार आहे. मग जे ओव्हरलॅपिंग होतं आहे ना, ते ओव्हरलॅपिंग कोणामध्ये असेल माहिती आहे का, सेम साईनच्याच इलेक्ट्रॉन्समध्ये असेल. फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन करते मी तुम्हाला. हा जर का एखादा पी ऑर्बिटल आहे, ही दुसरी पी ऑर्बिटल आहे बरोबर, तर हिचा हा पॉझिटिव्ह असायला हवा आणि हिचा हा सुद्धा काय असायला हवा, पॉझिटिव्हच असायला हवा. तेव्हाच यांच्यामध्ये काय तयार होईल, कोवॅलंट बॉन्ड तयार होईल, अदरवाईज नाही. तुम्हाला वाटू शकतं की सेम साईन असेल तर बॉन्ड तयार होणार नाही, पण हे एक एक्सेप्शन म्हणून का होईना लक्षात ठेवा की जर का कोवॅलंट बॉन्ड तयार होण्यासाठी आपल्याला जे काही ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल असतात तर त्यांचे जे साईन असतात तर ते सेमच हवे. क्लिअर. प्लसला प्लसच हवं, निगेटिव्हला निगेटिव्हच हवं, तरच काय होईल, ओव्हरलॅपिंग होईल. हे जे काही ओव्हरलॅपिंग होतं ना, ते ओव्हरलॅपिंग दोन बॉन्ड्समध्ये होतं, किंवा आपण म्हणूया दोन प्रकारे होतं हे ओव्हरलॅपिंग. आणि ते ओव्हरलॅपिंगचे टाईप्स ऑफ ओव्हरलॅपिंग आपण ज्यांना म्हणतो. हे पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. आपण काय काय पाहिलं, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये काय एक्सप्लेन करते, कोवॅलंट बॉन्डचं नेचर एक्सप्लेन करते. कोवॅलंट बॉन्डमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं. शेअरिंग होतंय म्हणजे काय होणार आहे, ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होणार आहे. ठीक आहे. मग काही ठिकाणी ओव्हरलॅपिंग कसं होतं माहिती आहे का, हेड टू हेड, म्हणजे हे अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग होतं, अशा पद्धतीने ते एकमेकांवरती जातात आहे बरोबर. हे झालं हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. तेव्हा ते काय तयार करतात, सिग्मा बॉन्ड तयार करतात. हेड टू हेड म्हणजे डायरेक्ट समोरून ओव्हरलॅपिंग होतंय, सिग्मा बॉन्ड. लॅटरलवालं ओव्हरलॅपिंग होतंय असं वालं. ठीक आहे ना. हे जेव्हा असं लॅटरलवालं जेव्हा ओव्हरलॅपिंग होतं हे वालं, तेव्हा काय होतं, तिथे पाय बॉन्ड तयार होतो, ज्याला आपण लॅटरल बॉन्डिंग असं म्हणतो किंवा साईडवाईज बॉन्डिंग असं म्हणतो, किंवा सगळ्यात सोपं पाय बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे. आणि ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत याच्या पुढे जाऊन. टू टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंगचे दोन प्रकार कोणते कोणते. सगळ्यात पहिलं ओव्हरलॅपिंग जे आहे ते होतं ॲक्झियल ओव्हरलॅपिंग. ॲक्झियल म्हणजेच बरं का, जे मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला, हेड टू हेडवालं. ॲक्झियल म्हणजे हेड टू हेड ओव्हरलॅपिंग, हे पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार जो असतो तो आहे लॅटरल ओव्हरलॅपिंग. दुसरा जो प्रकार आहे तो आहे लॅटरल ओव्हरलॅपिंग. तिसरा नाही का, लॅटरल ओव्हरलॅपिंगलाच आपण म्हणतो साईडवाईज ओव्हरलॅपिंग. इथंपर्यंत क्लिअर आहे, लॅटरल, साईडवाईज आणि हे. ठीक आहे. आता यांच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की कशा पद्धतीने बॉन्ड फॉर्मेशन होतं. ठीक आहे. ॲक्झियल सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूयात आपण. ॲक्झियलमध्ये काय होतं बघा, ॲक्झियल हेड टू हेड, जसं की मी तुम्हाला हे वालं बॉन्डिंग सांगितलं ते. हे वाला कोणतं आहे, ॲक्झियल बॉन्डिंग आहे किंवा हेड टू हेड बॉन्डिंग आहे. मग हे जे हेड टू हेड बॉन्डिंग आहे ते काय तयार करतं, सिग्मा बॉन्ड तयार करतं. सिग्मा बॉन्ड आपण डिनोट करतो, हे जे साईन आहे सिग्मा त्याने डिनोट करतो, त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्डिंग. जिकडे जिकडे सिंगल बॉन्ड असतो ना,
जिकडे जिकडे सिंगल बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता असणार आहे, सिग्मा बॉन्ड असणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, जिकडे जिकडे सिंगल बॉन्ड आहे तिकडे तिकडे बॉन्ड कोणता असेल, सिग्मा बॉन्ड. लॅटरल बॉन्डलाच आपण काय म्हणतोय, पाय बॉन्ड. लॅटरल बॉन्डला आपण काय म्हणतोय, पाय बॉन्ड. आता हा जो काही आहे ना सिग्मा बॉन्ड, तो कोणाकोणामध्ये तयार होतो, एस ऑर्बिटल आणि दुसरी एस ऑर्बिटल यांच्यामध्ये तयार होतो. नंतर दुसरा एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलमध्ये तयार होतो. तिसरा पी ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटलमध्ये तयार होतो. क्लिअर हे मुद्दे. एस 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 पी आणि पी 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 पीमध्ये तयार होतो. ठीक आहे. इकडे हा तयार होतोय आपला पहिला बॉन्ड, ज्याला आपण सिग्मा बॉन्ड असं म्हणतोय. ठीक आहे. ऑर्बिटल डिस्कस करायचं याच्या. एस एस मध्ये होणारं एस एस कसं असतो, नेहमी लक्षात ठेवा. जी एस ऑर्बिटल असते तिचा शेप कसा असतो, एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो, स्पेरिकल. स्पेरिकल. पी ऑर्बिटलचा शेप हा असा असतो. ठीक आहे ना, पी ऑर्बिटलचा शेप हा असा असेल. क्लिअर इथंपर्यंत बघायचं. एस एस मधलं पहिला बॉन्ड हा एस आहे, हेड टू हेड डिरेक्ट ओव्हरलॅपिंग झालेला आहे. इकडे पहा, एक मिनिट हा. हे इकडे एस एस ऑर्बिटल मधलं ओव्हरलॅपिंग हे वालं. क्लिअर आहे. एस आणि पी ऑर्बिटल मधलं, एस आहे आपली स्पेरिकल, पी ऑर्बिटल आहे आपली या अशा शेपमधली आहे, बरोबर. एस आणि पी. पण पी जेव्हा या फॉर्ममध्ये असते ना तेव्हाच याचं होणार आहे की जेव्हा जर का ती अशी असेल तर मग तिकडे नाही होत, तिकडे मग हे वालं होतं, पाय बॉन्डवालं. ठीक आहे. लॅटरलसाठी अशी वाली पी पी ऑर्बिटल, त्याच्यासाठी दोन्ही पी ऑर्बिटल या अशा हवेत. इथे झालं बॉन्डिंग आहे, बरोबर. अजून मुद्दा, ही प्लस आहे तर ही पण प्लस, ही प्लस आहे तर हा पण हवा प्लस, ही प्लस आहे तर हा सुद्धा काय हवा प्लस. अशा पद्धतीने यांच्यामध्ये काय तयार होतं, बॉन्डिंग तयार होतं. आणि या बॉन्डला आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे. पाय बॉन्ड आपण कशाला म्हणतो किंवा लॅटरल बॉन्डिंग असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा एखाद्या ॲटम्सचं ना लॅटरल साईडने म्हणजे या अशा पद्धतीने या समोरून आल्या ना, म्हणजे जसं की मी तुम्हाला आत्ता इथे हे दाखवलं. अरे बापरे, आधी याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. लॅटरलमध्ये बघा, हे वालं इकडून आलं, हे अशा पद्धतीने इकडे हे होतं, काय म्हणतात, ओव्हरलॅपिंग अशा पद्धतीने होतं की ज्याचा एक्सटेंट जो असतो, प्रमाण जे असतं ते सिग्मा बॉन्डपेक्षा काहीसं कमी प्रमाणामध्ये असतं. एक वन बाय वन आपण डिस्कस करूयात. एस आणि एस, एस एस बॉन्डचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, हायड्रोजन ॲटम. कोणतं आहे, हायड्रोजन ॲटम. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आत्ता आपण काय बघितलं, 1s1 आणि 1s1. आता काय होईल बघा, 1s1 आपण डिनोट कसं करणार, फक्त एक हा आणि इकडे हा दुसरा 1s, पण मी कसा दाखवला आहे, तो दाखवतानाच मी अपोजिट स्प्लिनमध्ये दाखवला आहे. क्लिअर. मग या दोघांचं काय होईल, ओव्हरलॅपिंग होईल आणि तयार काय होईल आपल्याला, H2 तयार होईल या अपोजिट स्प्लिनमधला H2. क्लिअर. एस एस टाईपचं बॉन्डिंग कोणामध्ये आढळतं आपल्याला, हायड्रोजन हायड्रोजन ॲटममध्ये आढळतं. ठीक आहे. नंतर आपण बघूयात एस पी टाईपचं बॉन्डिंग. एस पी टाईपचं कोणामध्ये होतं माहिती आहे, हायड्रोजन आणि फ्लोरीनमध्ये होतं. एस आणि पी मधलं हायड्रोजन आणि फ्लोरीनमध्ये होतं. हायड्रोजनचं आपल्याला माहिती आहे एकच सिंगल आहे. फ्लोरीनचं काय होतं, फ्लोरीनचा किती होता, 9 काहीतरी ॲटॉमिक नंबर होता आहे, बरोबर. 10वं तर नियॉन होतं आपलं, फ्लोरीन आहे, बरोबर. यांच्यामध्ये कसं होईल बघा, एसवाला पहिला हे इकडे पी ऑर्बिटल असते शेवटीची फ्लोरीनमध्ये, हे इकडे अशा पद्धतीने येईल, हा पॉझिटिव्ह असेल, हा पण पॉझिटिव्ह असेल आणि इकडे त्यांचं ओव्हरलॅपिंग होईल, म्हणजे हायड्रोजन आणि फ्लोरीन किंवा हायड्रोजन आणि क्लोरीन असू द्या, हायड्रोजन आणि ब्रोमीन असू द्या. म्हणजे इकडे फॉर एक्झाम्पल HF आहे तुमचं, HCl आहे, HBr आहे, हायड्रोजन ब्रोमाइड, सगळ्यांमध्ये SP टाईपचा बॉन्ड तयार होतो आहे. क्लिअर इथंपर्यंत.
नंतरचा पुढचा होता PP टाईपचा जो बॉन्ड होता तो HF3 हे एक्झाम्पल. PP म्हणजे जसं की तुम्हाला मी दाखवलं आधीच, ही एक p ऑर्बिटल आहे आणि ही दुसरी p ऑर्बिटल आहे. आता इकडे मला ते दाखवता नाही येते, पण इथेच अशी ती दुसरी p ऑर्बिटल. ठीक आहे. आणि इकडे काय झालंय, ओव्हरलॅपिंग झालंय, याला आपण म्हणतोय PP टाईपचं ओव्हरलॅपिंग. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं HF3 आहे बरोबर. या अशा फॉर्मॅटमध्ये HF3 किंवा BF3 आहे. क्लिअर इथंपर्यंतचं. मग व्हॅलेन्स बॉन्ड थेरी जी आहे ती आपल्याला शिल्डिंग इफेक्ट असेल, इलेक्ट्रॉनचं ओव्हरलॅपिंग असेल, इलेक्ट्रॉनची बॉन्ड स्ट्रेंथ असेल किंवा कोव्हॅलंट बॉन्डचं जे नेचर आहे, त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची हे जे आहे नाही का जिओमेट्री, ते आपण एक्सप्लेन करतो. पुढे जी आपल्याला एक अजून थेरी डिस्कस करायची आहे ना, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कस करतो. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये फक्त कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर एक्सप्लेन होतं, त्याचं स्ट्रक्चर वगैरे बऱ्यापैकी एक्सप्लेन होत नाही. म्हणूनच तिकडे पुढे ती दुसरी जी थेरी आहे ती आणली गेली आणि त्याच्या थ्रू आपण प्रत्येक बॉन्डचं काय एक्सप्लेन करतो, शेअरिंग एक्सप्लेन करतो. शेअरिंग नाही, स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो. पाय बॉन्ड बघायचं. आता पाय बॉन्डमध्ये काय होतंय, साईड वाईज होतंय. पाय बॉन्डमध्ये साईड वाईज म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनमध्ये होतंय, हे अशा टाईपचं. म्हणजे इथे जे काही ओव्हरलॅपिंग होतंय ना, त्याला आपण म्हणतोय पाय बॉन्ड आहे बरोबर. आता एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल पाय बॉन्ड हा नेहमी जेव्हा सिग्मा बॉन्ड सोबतच काम करतो. पाय बॉन्ड कुठे कुठे असतो, जिकडे सिग्मा बॉन्ड आहे ना, एक पहिला जर का सिग्मा बॉन्ड आहे तर दुसरा पाय बॉन्ड असणार आहे, असं नाही कळणार. एक्झाम्पल घेऊन समजूयात. इथे फक्त लक्षात ठेवा, पाय बॉन्ड म्हणजे लॅटरलवालं, हे असं वालं ओव्हरलॅपिंग. एक्झाम्पल सगळ्यात सोपं CH4चं एक्झाम्पल आपण घेऊयात. CH4 ठीक आहे ना. आता दोन्ही विचारात नका घेऊ, फक्त एवढं लक्षात ठेवा, काय ॲक्झियल म्हणजे हेड टू हेड सिग्मा बॉन्ड आणि लॅटरल म्हणजे पाय बॉन्ड. इथे मी असं म्हणाले CH4 सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजे कोणता असतो, सिग्मा बॉन्ड. इथे पण सिग्मा बॉन्ड, इथे पण सिग्मा बॉन्ड, इथे पण सिग्मा बॉन्ड. क्लिअर हा मुद्दा. दुसरा एक्झाम्पल बघूयात. C2H5 कसं स्ट्रक्चर असेल, C डबल बॉन्ड C H5 C2H6 असतं नाही का, H आणि इकडे H, इकडे पण H, इकडे पण H. लक्ष द्या, इथे सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सिग्मा, इथे सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सिग्मा, इथे सिंगल बॉन्ड आहे सिग्मा, इथे सिंगल बॉन्ड आहे सिग्मा, इकडे पण सिंगल बॉन्ड आहे सिग्मा, सिंगल बॉन्ड सिग्मा. आता इथे जो डबल बॉन्ड आहे ना, त्या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड सिग्मा असेल आणि एक बॉन्ड पाय बॉन्ड असेल. क्लिअर मुद्दा इथला आहे. ठीक. नंतर बघा, आपण जर का दुसरं एक्झाम्पल घेतलं, C2H2 C हे पुसते आता मी, C ट्रिपल बॉन्ड C, काय म्हणाले मी, C ट्रिपल बॉन्ड C. हायड्रोजन किती आहेत, 2. म्हणजे कार्बनची बॅलन्सी किती आहे, 4. कंप्लीट होते का, 1 2 3 आणि 4 आहे बरोबर. इकडे काय असणार आहे, H, इकडे पण काय आहे H. इथे सिंगल बॉन्ड आहे सिग्मा, इथे सिंगल बॉन्ड आहे सिग्मा आहे बरोबर. आता इकडे लक्ष द्यायचं, हा जो एक बॉन्ड आहे, तिघांमधला जो एक बॉन्ड आहे तो आहे सिग्मा बॉन्ड. हे जे 2 बॉन्ड आहेत, हा पण पाय बॉन्ड असेल आणि हा सुद्धा काय असेल, पाय बॉन्ड असेल. क्लिअर इथंपर्यंत. सिग्मा आणि पाय बॉन्ड कशा पद्धतीने, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मी असं सांगितलं, असं थोडक्यात आपण म्हणू शकतो का, की जेव्हा सिंगल बॉन्ड आहे तेव्हा तो कोणता असेल, सिग्मा. जेव्हा डबल बॉन्ड आहे, दुहेरी बंध आहे, तेव्हा त्याच्यातला एक बॉन्ड सिग्मा आणि एक बॉन्ड पाय. जेव्हा ट्रिपल बॉन्ड आहे, तेव्हा एक सिग्मा आणि उरलेले जे 2 बॉन्ड आहेत ते काय असतील, पाय बॉन्ड असतील. क्लिअर हा मुद्दा. सिग्मा आणि पाय बॉन्डवाला 2 प्रकारचं ओव्हरलॅपिंग कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आणि व्हॅलेन्स बॉन्ड थेरी VBT आहे बरोबर. दोघांमधला डिफरन्स सुद्धा बघून घेऊयात आपण पटकन.
सगळ्यात पहिलं ॲक्झियल बॉन्ड आणि नंतरचा दुसरा जो आहे तो आहे लॅटरल बॉन्ड. ॲक्झियल आणि लॅटरल. ॲक्झियलमध्ये एस एस, एस पी आणि पी पी यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतं. ॲक्झियलमध्ये जे काही लॅटरल आहेत त्या लॅटरलमध्ये पी पीमध्ये होतं किंवा पी एफमध्ये होतं, पी डीमध्ये सुद्धा होतं. क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतरचा पॉईंट एस एस, एस पी, पी पी, नंतर पी 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 डी आणि डी डी, सॉरी हां मिस्टेक झाली, पी 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 डी आणि डी डी यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतं. नंतरचा मुद्दा एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग इज मोर. इकडे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग इज लेस. अजून महत्त्वाचा मुद्दा, जर का इकडे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त आहे तर बॉन्ड स्ट्रेंथ जी असेल, बॉन्ड स्ट्रेंथ कशी असेल, जास्त असेल. आहे बरोबर. इकडे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग कमी आहे म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ सुद्धा काय असेल, कमी. बॉन्ड स्ट्रेंथ कमी आहे, बॉन्ड एनर्जी सॉरी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त आहे म्हणजे बॉन्ड एनर्जी सुद्धा काय असेल, जास्त असेल. इकडे बॉन्ड एनर्जी काय असेल, कमी असेल. नंतर बॉन्ड एनर्जी, बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड लेंथ कमी. जेवढे बॉन्ड स्ट्रॉंग तेवढी बॉन्ड लेंथ कमी. इकडे बॉन्ड एनर्जी कमी आहे म्हणजे बॉन्ड लेंथ सुद्धा काय असेल, बॉन्ड लेंथ काय असणार, जास्त असणार. दूर दूर असतील ॲटम. आहे बरोबर. ओव्हरलॅपिंग कमी आहे म्हणजे बॉन्ड लेंथ जास्त असेल. अजून महत्त्वाचा मुद्दा की यांच्याकडे ना रोटेशन होऊ शकतं. रोटेशन इज पॉसिबल. म्हणजे इकडे काय होतंय ना, एस एसमध्ये होतंय किंवा एस पीमध्ये होतंय तर आपण यांना रोटेट करू शकतो. त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होण्याचे रोटेशनमुळे चान्सेस कमी असतात. जर का तेच आपण इकडे रोटेशन करतोय ना तर यांच्यामधला बॉन्ड अस्तित्वात राहत नाही. त्याच्यामुळे आपण हे रोटेट होऊ शकतात. यांच्यामध्ये रोटेशन शक्य आहे पण यांच्यामध्ये आपण जर का त्यांना फिरवायला गेलो, रोटेट करायला गेलो तर ते शक्य नाही आहे. इकडे ते होत नाही. क्लिअर एवढे मुद्दे. त्याच्यानंतरचा अजून महत्त्वाचा मुद्दा की हे जे बॉन्ड असतात ना, सिग्मा बॉन्ड जे असतात ते स्टेबल जास्त असतात ॲज अ कम्पेअर्ड टू, कारण यांचं ओव्हरलॅपिंग जास्त आहे त्याच्यामुळे हे स्टेबल असतात. हे थोडेसे कमी स्टेबल असतात पाय बॉन्ड यांच्यापेक्षा. आहे ठीक. हा होता बेसिक डिफरन्स आपला या या ॲक्झियल, सिग्मा आणि पाय बॉन्ड या दोघांमधला. याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं बॅलन्स बॉन्ड थेरी काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. बॅलन्स बॉन्ड थेरी कोणी दिली, बॅलन्स बॉन्ड थेरी दिली हिटलर आणि लंडन यांनी. तिला पुढे जाऊन एक्सपांड केलं पॉलिंग्स आणि स्लेटर यांनी, या दोघांनी त्याला एक्सपांड केलं. त्याच्यानंतर आपण त्याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिले, ते आपण डिस्कस केले. ॲक्च्युली आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिस्कस केल्यामुळे हे पॉईंट आपण एवढे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले नाही आहेत. पण तरीसुद्धा नंतरचा मुद्दा अजून की जी काही बॅलन्स बॉन्ड थेरी आहे ती बॅलन्स बॉन्ड थेरी काय काय एक्सप्लेन करते. शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन एक्सप्लेन करते. आपण कसे इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटला जात आहेत किंवा काय ते एक्सप्लेन करते. त्यानंतर डिसलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं स्थान, स्प्लिन त्यांचे कसे चेंज होत आहेत. स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी एसमधला इलेक्ट्रॉन डीमध्ये कसा गेला क्रोमियममध्ये ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर अजून काही नाही का, काही आयोनिक कॅरेक्टर पार्शियल, त्यानंतर काही कोव्हॅलंट कॅरेक्टर, हे सगळं व्हॅलेन्स बॉन्ड थेरीच्या साह्याने एक्सप्लेन केलं जातं. पण यांचं स्ट्रक्चर, काही मोलिक्युल्सचं स्ट्रक्चर व्हॅलेन्स बॉन्ड थेरीनुसार एक्सप्लेन करता आलं नाही. त्याच्यासाठी आपण वापरली पुढची थेरी जी आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्याच्याचबरोबर हायब्रिडायझेशन ही सुद्धा एक टर्म आहे. हायब्रिडायझेशन फार सोपं आहे. म्हणजे आपल्याला काही त्यांचा फॉर्म्युला किंवा ते कॅल्क्युलेट करायला येणार नाही. फक्त त्याचं मिनिंग समजून घ्या की हायब्रिडायझेशन म्हणजे काय. जसं की बघा आपण नाही का ब्रीडिंग अभ्यासतो. ब्रीडिंग फॉर एक्झाम्पल आपल्याला
जर काय आपण काहीतरी लावतो आहे शेतामध्ये नाही का, तर आपण विचार कसा करतो नाही का करताना, किंवा जे काही आपल्याला आपण जे काही पीक लावणार आहे त्याच्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे एक तर ते कसं हवं, हाय इल्डिंग हवं. काय हवं, हाय इल्डिंग हवं. म्हणजेच जास्त नाही का, हाय इल्डिंग म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न जास्त देणारं असावं आहे, पर क्विंटल किंवा पर टन्स जे काही असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे ना, पर एकरनुसार ते क्विंटलमध्ये जे काही मिळेल ते हाय इल्डिंग हवी पहिली गोष्ट. त्याचबरोबर दुसरं जर का आपण म्हणालो की दुसरी जी आहे ती काय आहे, डिसीज रेजिस्टन्स आहे, डिसीज रेजिस्टंट आहे. ठीक आहे, अशी 2 सीड्स आहेत, 2 बियाणं आहेत आपल्याकडे. पहिले जे बियाणं आहे ते कसं आहे, हाय इल्डिंग आहे म्हणजे जास्त उत्पन्न देईल, आणि दुसरं जे बियाणं आहे ना ते आहे डिसीज रेजिस्टन्स म्हणजे त्याला रोग नाही पडणार वगैरे वगैरे असं ते बियाणं आहे. तर मग आपण यांच्यामधलं प्रेफर कोणतं करणार, कन्फ्युजन वाढतं ना, आहे बरोबर. मग याच्यासाठी आपण आता अशा व्हरायटीज डेव्हलप केल्या गेल्या, म्हणजे या दोघांचं आपण काय केलं, ब्रीडिंग केलं, या दोघांचं ब्रीडिंग केलं आणि आपण हाय इल्डिंग डिसीज रेजिस्टंट, हाय इल्डिंग डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप केल्या, म्हणजे एकाच बियाणांमध्ये ह्या दोन्ही गुणधर्म असलेले आहे बरोबर. आणि या प्रकारचं जेव्हा आपण इकडे या टर्म केमिस्ट्रीमध्ये यूज करतो ना, तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, हायब्रिडायझेशन असं म्हणतो. म्हणजे इन शॉर्ट आपण त्यांना एक्सप्लेन कसं करतो बघा, की काही एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर, म्हणजे एस ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल आहे, दोघांना एकत्र केलं स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी, तेच झालं हायब्रिडायझेशन आहे बरोबर. या हायब्रिडायझेशनचे सुद्धा प्रकार आहेत, sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन. हे एवढ्या डीपमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही आहे, फक्त हायब्रिडायझेशनमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं काय, की जर का तुम्ही दोघांचं हायब्रिडायझेशन करताय, म्हणजे हे एक केलं याच्यासोबत तुम्ही पीला हायब्रिडायझेशन केलं, म्हणजे दोन्ही एकत्र केले, तर तुम्हाला जे आउटपुट मिळेल ना ते A+B मिळेल. ते काय मिळेल तुम्हाला, A+B मिळेल, म्हणजे 2 वाले आउटपुट मिळतील, एक तर हे असं मिळेल आणि दुसरं पण हे असं मिळेल आहे बरोबर. जर का तुम्ही 3 गोष्टींचं करताय हायब्रिडायझेशन तर तुम्हाला आउटपुटमध्ये 3च मिळतील आहे बरोबर. अशा पद्धतीने हा मुद्दा लक्षात ठेवायचा. फक्त हायब्रिडायझेशन म्हणजे काय ही टर्म समजली तरी पुरेसं आहे, आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये ते विचारलं जाणार नाही आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की जी काही पुढची आपली थेरी आहे, वॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअरवाली वगैरे जी थेरी आहे ती आपण तिकडे पाहणार आहोत. होप सो की हा जो वॅलेन्स बॉन्ड थेरीचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पार्ट होता तो तुम्हाला क्लिअर झालेला असेल. याच्या पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.